ओके, हॅलो अँड वन्स अगेन वेलकम आमच्या त्याच चॅनलवरती की जिथं आज परत एकदा एक नवीन स्टोरी ऑल्सो एक नवीन कन्सेप्ट आपण बघणार आहोत. सो लेट अस बिगिन. तर आजची जी कन्सेप्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अँड कन्झर्वेटिव्ह फोर्स. आता तसं कन्झर्वेटिव्ह फोर्स त्यात इन्क्लूड करायची काय एवढी गरज नव्हती, पण ऑब्व्हियसली फिजिक्सला तुम्ही आलेला आहात, सायन्सचे स्टुडंट्स आहात आणि आम्ही पण फिजिक्स शिकवायचा ट्राय करतोय. मग कन्झर्वेटिव्ह फोर्स ही कन्सेप्ट ऑब्व्हियसली तिथं कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके. आता कन्झर्वेटिव्ह फोर्स मी जस्ट टायटलमध्ये इन्क्लूड केलं की ऑब्व्हियसली तिथं मग नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स हा काय असतो हे पण आलं ऑब्व्हियसली. बरं, आता व्हॉट एव्हर इट इज, ह्या सगळ्या फोर्स म्हणा, एनर्जी म्हणा आणि वर्क, ओके, तर ह्या गोष्टी अतिशय इंट्रिकेटली कनेक्टेड आहेत. आणि जसं आपलं टायटल आहे की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ॲक्च्युली आता हे लास्ट टाइम आपण आय थिंक वर्क त्यानंतर म्हणजे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी तो व्हिडिओ बनवलेला. तर त्यात ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जी आपण MGH अशी कन्सिडर केलेली. तर ह्याचं हे थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन आहे की जे आज आपण बघणार आहोत. म्हणजे आपण आत्तापर्यंत जे MGH हा फॉर्म्युला यूज केला तो हे कन्सिडर केलं की ते जे ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांची आपण पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करतोय तर ते अर्थच्या सरफेसच्या खूपच जवळ आहेत. ओके, म्हणजे एवढ्या जवळ की हा जो छोटावाला जी आहे तुमचा, ठीक आहे, तर हा छोटावाला जी चेंज होत नाहीये. पण आता जसं की लास्ट व्हिडिओ आपण बघितलं की छोटावाला जी हा बऱ्याच कारणांमुळे चेंज होतो. हाईट असेल, डेप्थ असेल, त्यानंतर तुमची अर्थवरची पोझिशन असेल, म्हणजे पोल्सवर आहात, इक्वेटर्सवर आहात, नाहीतर कुठल्या लॅटिट्यूडवरती आहात तुम्ही. सो अशा भरपूर गोष्टींनी ते अफेक्ट होतं. बरं, तर सो ह्या काही फॅक्टर्समुळं आपली जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे जी बदलतीये. तर आता त्याला पण कन्सिडर करून आज आपण थोडं या गोष्टीकडे परत केअरफुली थोडं बघणार आहोत. आणि ऑल्सो ते बघतानाच आपल्याला हे पण समजून जाईल की एखादा कन्झर्वेटिव्ह फोर्स अँड ऑल्सो एखादा नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असतो तर काय असतो आणि त्याला आपण का कन्सिडर करत आहोत, म्हणजे करतो आपण. ठीक आहे. तर आता इथं जे मी एक ड्रॉइंग काढायचा ट्राय केलाय, तर बेसिकली ही लहानपणाची आमची एक आठवण होती. तर आठवण अशी एक छोटीशी स्टोरी आहे. एक आमच्या घराच्या इथंच मी बिल्डिंगमध्ये राहायचो, अजून पण बिल्डिंगमध्ये राहतोय, आणि एक वाईट एक्सपिरियन्स असतो बिल्डिंगमध्ये राहणं. मग त्यासाठी आम्ही लहानपणापासूनच काहीतरी वेगवेगळे बोरिंग, आमचं जे बोर व्हायचो आम्ही, तर ते काढण्यासाठी वेगवेगळे आम्ही उपाययोजना करायचो. तर त्यातली ही एक उपाययोजना अशी होती की आमच्या बिल्डिंगला लागून अगदी चिकटून एक असं चिंचेचं झाड होतं. ऑब्व्हियसली मी जे ड्रॉ केलं त्यापेक्षा ते बरंच कॉम्प्लिकेटेड आणि बरंच मोठं होतं. पण असू दे, एक आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपण त्याला कन्सिडर करूया. तर होतं काय की माझ्याकडे एक असा ह्याचा बांबूचा एक तुकडा होता, एक काठी होती. तर मी काय करायचो, दररोज स्कूलवरनं आलो की तिथं जायचं, खाली ते बाल्कनीमध्ये ठेवलेली काठी घ्यायची आणि जायचं आणि ते मारत बसायचं त्या झाडावरती. आता व्हायचं कसं की ना, ही एक काठी एका सर्टन हाईटपर्यंत जायची आणि परत रिटर्न यायची, वर जाणार आणि परत खाली येणार. ओके. आणि प्रोजेक्टाईल मोशनमध्ये जसं तुम्ही बघितलेलं आहे तसं इथं पण घडतंच की ना, हे हॉरिझॉन्टल म्हणजे जिथं मारली ऑब्व्हियसली तिथं पडणार नाहीये ती. ठीक आहे. तसं जर करायचं असेल तर मला ज्या अँगलवरती त्याला वर फेकायचं आहे तर तो अँगल मला अगदी व्हर्टिकल म्हणजे परपेंडिक्युलर टू द ग्राउंड कन्सिडर करणं गरजेचं आहे. बरं, तर हॉरिझॉन्टल मोशन झाली, पण आता ते न बघता मला फक्त इंटरेस्ट आहे व्हर्टिकल मोशनमध्ये. ओके, कारण की आपला जो ग्रॅव्हिटेशन टॉपिकचा, नाहीतर ग्रॅव्हिटेशन कन्सेप्टची च्या पॉईंट ऑफ व्ह्यून आपण हे बघतोय, आणि तो एक आपला डाऊनवर्ड म्हणजेच व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्स आहे. तर त्याचा इफेक्ट आपण बघणार आहोत. आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट काय होती, तर बेसिकली जेव्हा मी ही काठी वर फेकायचो, ठीक आहे, तर त्याला एका सर्टन वेलॉसिटीनं फेकायचं. ठीक आहे, एका सर्टन वेलॉसिटीनं जायची. त्यानंतर जर ती कशाला धडकली नाही तर ना, एक सर्टन हाईटपर्यंत जायची, म्हणजे स्लो व्हायची आधी. ओके, या हाईटपर्यंत आपण कन्सिडर करूया मॅक्झिमम हाईटपर्यंत गेली, पण त्याआधीच ती स्लो व्हायला स्टार्ट व्हायची.
एक त्या मॅक्झिमम हाईट पर्यंत जायची आणि तिथून परत मग ती रिटर्न पडायला सुरुवात व्हायची आणि ती पण पहिल्यांदा स्लो नंतर अगेन फास्ट फास्ट फास्ट. ओके. आणि पडेपर्यंत म्हणजे अगदी पॉइंट ऑफ हिटिंग द ग्राउंड, अगदी जमिनीवरती पडताना ती फास्टेस्ट असणार आहे. ओके. आणि टू बी एक्झॅक्ट जर मॅग्निट्यूड म्हणलो तर टाकताना मी ज्या स्पीडनं टाकलेलं असायचं तर त्याच्याच अराउंड त्याचं पडतानाचं स्पीड असायचं. ओके. सो ही एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घेण्यासारखी मला वाटली. ओके सॉरी मी चुकून वीज कॅन्सल केला. ओके. तर आता ह्यात अजून काही गोष्टी कन्सिडर करण्यासारख्या आणि इंटरेस्टिंग आहे. आता बघा, जर ही काठी आहे तशी वर गेली, ओके, कशालाही न धडकता एका सर्टन हाईट पर्यंत जाणार आहे परत खाली पडणार आहे. ओके. आता ती ज्या मॅक्झिमम हाईटला जाते म्हणजे हा जो पॉइंट वरती की जिथे मी रेड एक डॉट ड्रॉ केलाय, ठीक आहे, तर सपोज तिथे एक चिंच असेल. ओके. आता त्या चिंचेला जस्ट काय होणार आहे तर बघा, काठी इथं तुम्ही खालून फेकता इथं सगळ्यात फास्ट असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं थोडीशी स्लो होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं एकदमच स्लो होणार आहे आणि इथं वरती टेकताना जस्ट टच होणार आहे त्या पॉइंटला आणि खाली पडणार आहे. आता तिथं सपोज जर चिंच असेल तर ती पडायचे चान्सेस खूपच कमी आहेत. ओके. याचं रिझन काय की ना ज्या स्पीडनं हिट करते ती काठी त्या चिंचेला, ठीक आहे, तो खूपच कमी आहे. ओके. आणि जर आपण एनर्जीच्या टर्म्समध्ये बोललो, एस्पेशली कायनेटिक एनर्जीच्या टर्म्समध्ये, तर बाय 1/2 mv². ओके. तुम्हाला ती एनर्जी खूपच कमी मिळणार आहे. ओके. मग त्या चिंचेला तुम्ही खूपच कमी एनर्जी ट्रान्सफर करताय. ओके. आता इन केस समजा मी जर ही काठी अजून स्पीडनं वर फेकली, ठीक आहे, तर ही अजून वर जाईल. आता मी तर थोडंसं एक फ्री हँड ड्रॉ करायचा ट्राय करतोय. तर थोडी अजून वर जाईल. ओके. आणि मग रिटर्न खाली तशाच टाईपच्या का पाथनं खाली येईल. ओके. आता ह्या केसमध्ये समजा हा मॅक्झिमम पॉइंट आहे. ओके. आणि चिंच समजा इथं कुठंतरी होती. ओके. आता ऑब्विसली कम्पेअर टू मॅक्झिमम पॉइंट इथं त्या काठीची वेलॉसिटी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. ओके. या वरच्या पॉइंटपेक्षा, म्हणजेच त्याची ही जी कायनेटिक एनर्जी आहे ती पण जास्त असणार आहे. ओके. आणि त्यामुळं जेव्हा ती त्या चिंचेला धडकेल ह्या पॉइंटवरच्या, ओके, तर तेव्हा काय होईल, जास्त एनर्जी त्या काठीतली त्या चिंचेला ट्रान्सफर होईल आणि एवढी होईल की ती त्या फांदीपासनं वेगळी होईल आणि ऑब्विसली चिंच पण मग कुठं पडेल तर ऑब्विसली ती पण पडणार आहे खाली. ओके. सो ही एक अतिशय इंटरेस्टिंग अशा म्हणजे मेकॅनिक्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं म्हणा, फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं म्हणा, खूपच इंटरेस्टिंग अशी गोष्ट होती. ओके. आता ह्यात इथं आपण जर बघतोयच, आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा उल्लेख केला. ठीक आहे. जसं की लास्ट टाइम पण आपण mgh अशी अशी बघितलेली, तर इथं पण बघितलं तर आपण mgh कन्सिडर करू शकतोय. आता बघा, तुम्ही ज्या वेलॉसिटीनं त्याला खालून फेकला, तुम्ही जेव्हा त्याला फेकला तर त्या वेलॉसिटीमुळे ऑब्व्हियसली त्याला काय होतं तर एक कायनेटिक एनर्जी होती. ठीक आहे. आता नंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठं होता नेहमी तर डाऊनवर्ड, त्याला आपण नाव द्या Fg. ओके. हा नेहमी कुठं होता तर डाऊनवर्ड. आता ह्या फोर्सनी काय केलं तर यावरती त्या काठीवरती वर्क परफॉर्म केलं. ओके. आणि आता जसं तुमच्या लक्षात असेल की ना, समजा तुमची डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन इकडं आहे आणि फोर्सची डायरेक्शन इकडं आहे, म्हणजे ऑपोजिट आहे, तर तुमचा वर्क येणार आहे तो नेगेटिव्ह येणार आहे. ओके. आणि मग त्या नेगेटिव्ह वर्कमुळे काय होणार आहे, तुमची जी कायनेटिक एनर्जी आधी होती ती स्टोअर होणार आहे मॅक्झिमम हाईटला. जेव्हा हे दांडकं जाईल तर mgh या फॉर्मॅटमध्ये या फॉर्ममध्ये आपण कन्सिडर करतो की ती स्टोअर होती. आणि परत जेव्हा ते डायरेक्शन रिव्हर्स करून खाली पडणार आहे, अगेन तुमचा mgh तुमच्या म्हणजे तुमची पोटेन्शियल एनर्जी, ओके, कशात कन्वर्ट होणार तर अगेन तुमच्या कायनेटिक एनर्जी मध्ये. ओके. आता हे पुढच्या एक्झाम्पल मध्ये थोडंसं अजून मी डिटेल मध्ये बघतोय. ओके. तर आपण ते बघूया आणि मग आपल्याला अजून एक्झॅक्टली समजेल की ना हे जे एनर्जी ट्रान्सफर आहे, म्हणजे कायनेटिक टू पोटेन्शियल एनर्जी आणि ऑल्सो आपल्या कन्सिडरिंग जे आपण वर्क कन्सिडर करतोय, जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स परफॉर्म करतोय. ओके. तर हे अजून जरा बेटर आपल्याला समजणार आहे. ओके. सो आता आपण जाऊया नेक्स्ट एक्झाम्पल कडे. आणि ॲज युजल आमचा आवडता मारिओ आम्ही घेतलेला आहे. सो इथं पण सेम कन्सिडरेशन केलेलं आहे, जसं की माझी एक दांडका आपण वर फेकलेलं, तसं इथं एक म्हणजे मारिओ एकच कॅरेक्टर आहे, तर या मारिओनं वरती जंप मारलेली आहे. आता
जेव्हा हा जंप मारणार आहे ऑब्व्हियसली आपण हे कन्सिडर करतोय की हे सगळं पृथ्वीवरती घडतंय आणि तो खाली येणार आहे. ओके, तर आता जे वर्क इथं परफॉर्म केलं जाणार आहे और होणार आहे. ओके, आणि इथं एक लक्षात घ्यायचं की ना आपण आता इथं एकच फोर्स बघतोय, तो आहे जो डाऊनवर्ड आहे, म्हणजे तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आता वर्कचा जर एक लास्ट टाइम आपण कन्सिडर केलेला फॉर्म्युला बघितला, सो डब्ल्यू इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ थीटा बिटवीन देम, म्हणजे फोर्सचा मॅग्निट्यूड, डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड, आणि त्या दोघांच्या मध्ये जो काय अँगल आहे, ठीक आहे, तर त्याचा कॉस रेशियो. ओके, आता हा फोर्स आपला ग्रॅव्हिटेशनल कन्सिडर करायचा, पण आता हा फोर्स कन्सिडर करत नाहीये की ज्या फोर्सने या मारिओनी वरती उडी घेतलेली, म्हणजे आता ह्याला अप्लाइड फोर्स मी जर म्हणलं तर हा फोर्स आता आपण बघत नाही. आपण आता हा डाऊनवर्ड म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण बघतोय, कारण की आपण आता सध्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी, ओके, जी ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी परफॉर्म केलेल्या वर्कमुळे असणार आहे, हे आपण बघणार आहोत. ओके, तर आता बघूया आपण काय होतंय. सो फर्स्ट मारिओने खालून वरती उडी घेतलेली आहे, आणि आता ह्याला हाईट न म्हणता मी म्हणतो एक डेल्टा एक्स. ओके, वर्टिकल डिस्प्लेसमेंट, आणि ऑब्व्हियसली मग इकडं जर मी वेक्टर कन्सिडर केला, हा डेल्टा एक्स आहे, तर इकडं हे कन्सिडर करता येईल की आपल्याला मायनस डेल्टा एक्स आहे. ओके, आणि ऑल्सो फोर्स तुम्ही कुठला कन्सिडर करताय, तर हा वाला. आता या पहिल्या केसमध्ये जर बघायला गेलं तर मी हा फॉर्म्युला थोडासा असा लिहीन की डब्ल्यू, आणि इन्स्टेड ऑफ एफ मी लिहीन एफ जी. ओके, त्यानंतर इन्स्टेड ऑफ डेल्टा एक्स जस्ट डेल्टा एक्स असं मी कन्सिडर करतो. आता हे जर दोन मी वेक्टर्स इथं कन्सिडर केले, ओके, ऑब्व्हियसली फोर्स डाऊनवर्ड कन्सिडर केला वेक्टर, हा अप्लाइड पण वेक्टर वर आहे म्हणून. ओके, आता हा डॉट प्रोडक्ट आहे आपलं, आपण हे बघितलेलं आहे लास्ट आपण जे वर्क वरती व्हिडिओ केलेला त्यात. सो आपण डॉट प्रोडक्टचं इथं डेफिनेशन यूज करतो. सो एफ जी डेल्टा एक्स इंटू कॉस ऑफ थीटा बिटवीन देम. आता जर तुम्ही बघितलं डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शनला आहे, तर अपवर्ड. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्या डायरेक्शनला आहे, तर डाऊनवर्ड्स. ओके, आता असं जर असेल तर दोघांच्यातला अँगल ऑब्व्हियसली किती आहे, तर 180 डिग्रीज. ओके, आणि इथं मी परत सांगतोय की आपण हे फक्त मॅग्निट्यूड्स घेतोय. ओके, सेकंड केसमध्ये पण आपण हेच करायचंय, म्हणजे ही फर्स्ट केस आहे, खालून वर गेला, ही सेकंड केस आहे. ओके, सो जेव्हा एफ जी आणि डेल्टा एक्स हे जे मॅग्निट्यूड्स आहेत ते घेतले, त्यानंतर कॉस ऑफ 180 की जो येणार आहे -1. सो बेसिकली फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी किती आपण कन्सिडर करतोय, एम जी इंटू डेल्टा एक्स, आणि हा -1. ओके, सो मला वर्क किती मिळाला, आता मी याला वर्क 1 म्हणतोय. ओके, जो खालून वर जाणार आहे तेव्हाचा वर्क, मायनस एम जी डेल्टा एक्स. ह्याला इन्स्टेड ऑफ डेल्टा एक्स तुम्ही एच जरी वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो सेम वे मी जर सेकंड, आता ह्या केसमध्ये मारिओ या वरच्या पॉइंट पासून खालती आलेला आहे. ओके, एक्झॅक्टली जी साईज आहे डिस्प्लेसमेंटची और जे मॅग्निट्यूड आहे ते सेम राहिलेलं आहे. ओके, पण आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट काय होती बघा, आता ह्या डिस्प्लेसमेंटला कम्पेअर केलं तर ही मायनस डेल्टा एक्स होणार आहे. ओके, बट आता मी जर इथं डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन हे जर दोन्ही कन्सिडर केलं, ओके, तर मला काहीसं असं बघायला मिळेल. सो W2 आता मी इथं डायरेक्टली लिहितोय, आणि त्या दोघांच्यातला अँगल जर कन्सिडर केला, सो डिस्प्लेसमेंटचा पण अँगल इकडं आणि एफ जीचा पण अँगल तिकडंच. ठीक आहे, तर मग एम जी, ओके, डेल्टा एक्स, त्या दोघांचं मॅग्निट्यूड, आणि कॉस तुमचा 0 तो येणार आहे 1. सो बेसिकली मला वर्क जे वरून खाली येतानाच मिळालेलं आहे ते आहे एम जी डेल्टा एक्स. ओके, आता तुम्ही जर इथं बघितलं तर हे दोघं तुम्हाला, त्या दोघांचं म्हणजे वर्क 1 आणि वर्क 2 यांचं मॅग्निट्यूड तर सेम दिसतंय, बट साईन कशी दिसते, तर ऑपोजिट दिसत आहे. ओके, सो या टाईपनं आपल्याला हे रिलेशन मिळालं या दोन वर्क्स मधलं. आता आपण बघूया की हे रिलेशन एक्झॅक्टली काय सिग्निफाय करतं और त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. ओके, ओके, सो बेसिकली आता इथं थोडंसं जर वर्कच्या टर्म्समध्ये आपण बघायला गेलो तर
ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं जो वर्क वरती म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा मारिओनं वरती जम्प केली तर त्यानं काय केलं तर नेगेटिव्ह वर्क परफॉर्म केलं. ओके, कारण की फोर्स खाली होता आणि मारिओची डिस्प्लेसमेंट होती वरती. आता नेगेटिव्ह वर्क परफॉर्म केलं म्हणजे हे जे मायनस साईन इथं आलेलं आहे, आपण थोडासा कलर बदल के देखते आहे. तर इथं जे मायनस साईन आलेलं आहे तर ते काय सिग्निफाय करते बेसिकली की ना, हा जो तुमचा फोर्स आहे, ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच वॉज डायरेक्टेड डाऊनवर्ड्स, त्यानं काय केलं की आधी ज्या वेलॉसिटीमुळे, ओके, मारिओने एका वेलॉसिटीने उडी टाकली, त्या वेलॉसिटीमुळे त्याला काय होतं, कायनेटिक एनर्जी होती. ओके, तर आता वर जाईपर्यंत, ठीक आहे, हा जो डाऊनवर्ड फोर्स ह्यानं काय केलं तर या कायनेटिक एनर्जीतनं एनर्जी घेतली आणि कशात ट्रान्सफर केली तर पोटेन्शियल एनर्जी मध्ये. म्हणजे आपण याला असं समजून घेत आहोत, ठीक आहे, बेसिकली फिजिक्समध्ये जेव्हा तुम्ही काही पण विचार करता, कुठल्या पण गोष्टींना असं एक कन्फर्म ऑफ 100% फिक्स कन्सिडर करत जाऊ नका. तर बेसिकली हे आपल्यासाठी म्हणजे आपण एक तयार केलेली एक सिस्टीम आहे. नाही तर तुम्ही असं म्हणाल की बरं मग कुठं दिसते कायनेटिक एनर्जी, कुठं दिसते पोटेन्शियल एनर्जी. तर आपल्याला माहिती आहेत की इक्वेशन्स आहेत, त्या वर्क करतात, आपल्याला रिझल्ट देतात. ओके, आणि ऑल्सो आपल्याला समजायला ह्या कन्सेप्ट हेल्पफुल आहेत. काही गोष्टी, काही मोशन्स म्हणा, नाही तर काही इव्हेंट्स म्हणा, सो आपण कन्सिडर करतोय. आणि जसं जसं नवीन आपल्याकडे थेरीज येतात, नवीन नवीन कन्सेप्ट आपण बनवत असतोय, तसं तसं आपण आधीचे जे आहे ते डिस्कार्ड करत जातो. सो बेसिकली इथं आपण सध्या तरी अजून जोपर्यंत नवीन थेरी येत नाही तोपर्यंत आपण असं कन्सिडर करतोय की फोर्स, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की ज्यानं वर्क परफॉर्म केलं, अगेन हे लक्षात ठेवायचं, हा डाऊनवर्ड आहे, त्यानं जे वर्क परफॉर्म केलं ते वरच्या डिस्प्लेसमेंटच्या ऑपोजिट डायरेक्शनला होतं. ओके, आणि ते निगेटिव्ह होतं. निगेटिव्ह होतं याचाच अर्थ काय की कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर करण्यात आलेली पोटेन्शियल एनर्जी मध्ये. ओके, बर, आता सेकंड स्टेपमध्ये काय झालेलं की ना, हे जे वर्क आपलं आलेलं, ओके, तर ते पॉझिटिव्ह आलेलं. आता याचं रिझन काय, कारण की ना डायरेक्शन फोर्सची पण इकडंच होती खाली आणि तुमच्या डिस्प्लेसमेंटची पण खालीच होती. याचा अर्थ काय, इथं टॉप वरती असताना ज्या पोटेन्शियल म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या म्हणजे आपल्या मारिओच्या पोटेन्शियल एनर्जीच्या टर्म्समध्ये जी काय एनर्जी स्टोअर झालेली, ओके, ती परत कशात कन्वर्ट झाली. बघा इथं खाली पडताना त्याला एक काहीतरी वेलॉसिटी आली, म्हणजे कशात कन्वर्ट झाली, अगेन बॅक टू कायनेटिक एनर्जी. ओके, आणि त्यामुळेच आपण म्हणतोय की W1 इक्वल्स W2. म्हणजे बेसिकली जेवढी एनर्जी पहिल्यांदा तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी परफॉर्म केलेल्या वर्कनं कायनेटिक एनर्जी मधून काढून पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर केली, तीच परत आहे तेवढीच पोटेन्शियल एनर्जीतनं तुम्हाला कायनेटिक एनर्जी मध्ये मिळालेली होती. ओके, तर हे अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण की हेच आपल्याला हेल्प करणार आहे आता कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेसला डिफाईन करायला. ओके, तर आता आपण इकडे बघूया. आणि आता इथं आता जरी तुम्ही असं कन्सिडर केलं की ना, हा जो अप्लाइड फोर्स म्हणजे आता मारिओनं लावलेला फोर्स आहे, त्याच्या बाबतीत पण जरी पण कन्सिडर केलं तरी तो फोर्स वरती स्टोर राहणार आहे पोटेन्शियल एनर्जी मध्ये आणि अगेन बॅक कन्वर्ट होणार आहे कायनेटिक एनर्जी मध्ये. फक्त जो काय चेंज होणार आहे पोटेन्शियल एनर्जीचा, ओके, त्याला आपण असं रिप्रेझेंट करतोय, तर डेल्टा यू, ओके, यू एफ मायनस यू आय, ओके, इज इक्वल टू जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्या मायनस, पण जो अप्लाइड फोर्स आहे त्याच्या एवढा. ओके, हे आपल्याला बेसिकली लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं मग आपल्याला हे पण असं पण बोलू शकतोय आपण की याचाच अर्थ असा मग होतोय की ना, जे काय तुम्ही अप्लाय करताय वर्क ते असतं तुमच्या ग्रॅव्हिटेशनल वर्कच्या अगेन्स्ट ऑर नेगेटिव्ह डायरेक्शनला. म्हणजेच या वर्कसाठी जो काय तुम्ही फोर्स यूज करताय अप्लाइड फोर्स, ओके, तो ऑपोजिट आहे तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला, आपण असं पण बोलू शकतोय. ओके, म्हणजे बेसिकली जो काय चेंज होतोय कायनेटिक एनर्जी मध्ये, ओके, तो तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे परफॉर्म केलेल्या वर्कच्या नेगेटिव्ह आहे और अप्लाइड फोर्सच्या पॉझिटिव्ह आहे. ओके, बर, आता हे आपल्याला समजलं. ऑल्सो आपण हे बघितलं की ना, जे वरती जाताना जेवढी एनर्जी कायनेटिक एनर्जी मधून काढून घेण्यात आलेली तेवढीच खाली येताना
पोटेन्शियल एनर्जी बंद कायनेटिक एनर्जी टाकलेली. इथं पण जेव्हा दांडकी आपण मारत, म्हणजे मी मारत होतो ऑब्व्हियसली झाडावरती, तिथं पण वरती जाताना जी काय म्हणजे माझ्या त्या काठीची, ठीक आहे, कायनेटिक एनर्जी होती, ती वरती जायपर्यंत पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होत होती, आणि नंतर मग पोटेन्शियल मधनं अगेन खाली पडताना कायनेटिक एनर्जी मध्ये. आणि तेच आता ह्या केसमध्ये इथं. ओके, तर ह्या केसमध्ये की जिथं तुमची जी काठी होती, म्हणजे माझी जी काठी होती, ती चिंचेला धडकत होती, तर बऱ्यापैकी हा कायनेटिक एनर्जीचा पार्ट तिथं त्या चिंचेला ट्रान्सफर होत होता, आणि त्यामुळे ती चिंच खाली तुटून पडत होती. आणि त्याच वेळेला मग व्हायचं काय की ही काठी पूर्णपणे ह्या वरच्या पॉइंट पर्यंत न जाता आधीच कुठून तरी खाली यायला सुरुवात व्हायची. ओके, याचं रिझन काय, अजून जास्त वर का नाही गेली, तर कायनेटिक एनर्जीचा थोडा पार्ट त्याने चिंचेला प्रोव्हाइड केला. ओके, ब्रेक व्हायला. ठीक आहे. बरं, आता सेम इथं पण तोच प्रकार झाला की जो मारिओच्या केसमध्ये झालेला आहे. आणि आता इथं आपण बघितलं की ना दोन्ही वर्क्स म्हणजे W1 आणि W2, ओके, हे मॅग्निट्यूडनी सेम होते, भले ऑपोजिट्स असले तरी. ओके, आणि वर्क हा वेक्टर नाही. ठीक आहे. आता वर्क मायनस आणि प्लस आपण हे काय म्हणतोय की ना जी ट्रान्सफर होतंय, ओके, म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होतीये. सो पहिल्या केसमध्ये काय झालं तर कायनेटिक एनर्जी मधून काढून घेतलेली एनर्जी. ओके, आणि त्यामुळे आपण म्हणलो की द वर्क डन वॉज नेगेटिव्ह. ओके, आणि सेकंड केसमध्ये आपण कायनेटिक एनर्जी मध्ये ट्रान्सफर करतोय, आणि त्यामुळे आपण म्हणतो की वर्क इज पॉझिटिव्ह. आणि इथं लागलीच आपण वर्क एनर्जी थेरम पण जर कन्सिडर केलं, तर जो काय डिफरन्स आहे कायनेटिक एनर्जी मध्ये तो किती आपण कन्सिडर केलेला, इट वॉज इक्वल टू वर्क परफॉर्म. इथं हा जरी तुम्ही इंट्रोड्यूस केला आणि त्याचा विचार केला तरी तुम्हाला सेमच म्हणजे जी तुमची कन्सेप्ट आहे ती सेम वेनच क्लॅरिफाय होती. ओके, आणि हा ऑल्सो इथं तुम्ही अजून एक विचार करू शकता की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीज. आणि जर मेकॅनिकल मुवमेंट बघतोय तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा पण विचार करा. ओके, सेकंड थिंग, या केसमध्ये आणि वरच्या केसमध्ये पण आपण बघितलं की कायनेटिक एनर्जी कशात कन्वर्ट झाली, तर पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट झालेली. ओके, बरं, आता अशा टाईपचं जेव्हा कधी होतं, ओके, की जिथं 2-5 मधले हे वर्क सेम आले आपले. ओके, ऑल्सो कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल मध्ये गेली आणि परत कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. ओके, तर असे जे वर्क्स आहेत आणि असे वर्क्स जे फोर्सेस परफॉर्म करतात त्यांना आपण म्हणतो कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. ओके, तर आता बेसिकली इथं या पहिल्या केसमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस होता, आत्ताच्या केसमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस आपण कन्सिडर करतोय. आणि ऑब्व्हियसली मग इथं जे आपल्याला आतापर्यंत जे प्रूफ मिळालेले आहेत, जे रिलेशन्स मिळालेले आहेत, ते इनफ आहेत आपल्याला सांगायला की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. कारण की ह्या केसमध्ये बघा, जी पाथ आहे पहिल्यांदा वर गेलं, ओके, एक वर्क परफॉर्म केलं गेलं, त्यानंतर परत खाली आला, परत एक वर्क परफॉर्म केलं गेलं, तर त्याची जी अमाऊंट होती ती सेम होती. ओके, जी व्हॅल्यू होती ती सेम होती. ओके, बरं, त्यानंतर अजून एक काय इथं घडलं की कायनेटिक एनर्जी वॉज कन्वर्टेड, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीत गेलेली, आणि मग आपल्याला त्यामुळंच परत ती कायनेटिक एनर्जी मध्ये मिळालेली. ओके, बरं, आता मग नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स कसा असतो. आता हा फोर्स आपण एका व्हिडिओमध्ये कन्सिडर केलेला, बघितलेला, तर तो असतो एक आपला फोर्स ऑफ फ्रिक्शन. ओके, आता इथं मी काही जास्त वेगळं करायचा ट्राय केलेलं नाहीये. काय, एक जी गाडी आहे त्याला मी जस्ट चाकावर न ठेवता त्याच्या छपरावरती आपण आडवं केलेलं आहे, पलटी झालेली आहे गाडी असं समजा. आता सपोज मी जर बॅक साईडने एक फोर्स अप्लाय केला, ओके, आणि आता मी काय केलं की ना असा फोर्स अप्लाय केला की गाडी या पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत, ओके, एका कॉन्स्टंट वेलॉसिटीनं जाईल. कॉन्स्टंट वेलॉसिटीनं जाईल म्हणजेच काय की जो याच्या उलट फोर्स आहे, ओके, त्याला आपण म्हणूया फोर्स ऑफ फ्रिक्शन. ओके, एक फॅन्सी एफ. तर हा जो फोर्स आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन, तर तो मी जो काय फोर्स लावतोय यानं बॅलन्स केला. ओके, आता बेसिकली हे जे बॅलन्स फोर्स झालेत, तर ह्यानं होतंय काय बघा. आता इन केस ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मी पण जर असंच एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं ऑब्जेक्ट वर ठेवला असतं, तर तरी पण आपण असं म्हणू शकत होतो की मी ऍटलिस्ट mg एवढा फोर्स लावला असता. ठीक आहे, म्हणजे बॅलन्स झाले असते. ओके, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं वर नेतोय तेव्हा. आणि वरती तरी पण ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही वरती ठेवताय, ठीक आहे, आता सपोज इथं हे वरती दांडकं इथं कुठेतरी अडकलं असतं इथं, ओके, या केसमध्ये, तर
तिथं 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 काय आपण बोललो असतो की ना त्याच्यात एक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली. ओके. आणि मग अगेन मी हे दांडकं जेव्हा काहीतरी खालून मारून पाडायचा प्रयत्न केला असता, ते परत खाली पडलं असतं आणि मला अगेन कायनेटिक एनर्जी मिळाली असती. ओके. बरं, पण आता तसं फ्रिक्शनच्या केसमध्ये होणार आहे का? म्हणजे आता हा जो फोर्स आहे की जो मी अप्लाय केलाय आणि मी त्या फोर्सचा यूज करून ए टू बी, ओके, अशी एक डिस्प्लेसमेंट मला मिळालेली आहे. ओके. बरं, आता त्यामुळे एक वर्क माझा परफॉर्म केलेला किती मिळणार आहे मला? आता इथं मी दाखवताना फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन आहे ती सेम आहे. ठीक आहे. सो एफ आणि डेल्टा एक्स आहे तसं, आणि कॉस झिरो येणार आहे कारण की दोघांच्यातला अँगल झिरो आहे, फोर्स आणि तुमच्या डिस्प्लेसमेंटच्या मधला. ओके. बरं, त्यामुळंच तुमचा वर्क किती येणार आहे? एफ डेल्टा एक्स. आता हा वर्क गेला कुठं? म्हणजे गाडी जेव्हा बी पॉईंट पर्यंत आली तर हा पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर झाला का? ओके. म्हणजे जेणेकरून आपण परत गाडीला कायनेटिक एनर्जी मिळेल, म्हणजे मोशन मिळेल, तर ऑब्व्हियसली नाही. तर हा फोर्स गेला कुठे? तर इथं फ्रिक्शनला ओव्हरकम करण्यात गेला. म्हणजेच आपल्याला काय मिळालं? तर जी काय एनर्जी होती, ओके, तर ती कन्वर्ट झाली इन टर्म्स ऑफ थर्मल एनर्जी. ओके. म्हणजे जर तुम्ही एखाद्या रफ सरफेस वरती काहीतरी रब करत असाल, ठीक आहे, ऑल्सो गाडीचं म्हणजे गाडी खूप जास्त रनिंग करते, म्हणजे खूप जास्त फिरते, तेव्हा त्याची टायर्स जे असतात ते हिटअप होतात. ओके. ऑल्सो ब्रेक मारला तरी पण जर ब्रेक मारलेला पार्ट बघितला टायरचा की जिथं टायर घासलेलं रोडला, तर ते तापलेलं असतं. याचं रिझन काय की ना, जी काय तुमची कायनेटिक एनर्जी होती ती कशात कन्वर्ट झालेली? थर्मल एनर्जी मध्ये. ओके. ती पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट झालेली नव्हती. ओके. तर हे रिझन आहे की ना असे जे फोर्सेस आहेत, ठीक आहे, लाईक फ्रिक्शन, की जिथं तुमचं पोटेन्शियल एनर्जीचा विषयच येत नाही, तिथं तुमची जी काय कायनेटिक एनर्जी होती और जे काय वर्क परफॉर्म करते, तर ना ती डायरेक्टली ट्रान्सफर केली जाते इतर एनर्जीजमध्ये. सेम वे जेव्हा आपण जेव्हा ह्याचं आर्टिकल बघितलेलं पोटेन्शियल एनर्जीचं, जेव्हा एखादं ऑब्जेक्ट वरून जमिनीवर पडून फुटतंय, ओके, तर ती ती एनर्जी जाते कुठं? मग कायनेटिक एनर्जी, ज्या कायनेटिक एनर्जीनं मग ती आय थिंक एक बॉटल आपण खाली टाकलेली, तर झालेलं काय त्या केसमध्ये पण की एनर्जी आवाजात, त्यानंतर ती बाटली ब्रेक करण्यात, त्यानंतर व्हायब्रेशन्स क्रिएट करण्यात, आणि ऑल्सो एक थोडीफार अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी, अशा एनर्जीजमध्ये ती डिस्ट्रीब्यूट झालेली, पोटेन्शियल एनर्जीमध्ये डिस्ट्रीब्यूट झाली नव्हती. ओके. मग ह्या केसेसमध्ये और ह्या टाईपचे जे फोर्सेस आहेत, ओके, तर त्यांना आपण म्हणतो नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आता ऑब्व्हियसली हा जो फोर्स आपण अप्लाय केलेला, मी जसं बोललेलो की एक कॉन्स्टंट वेलोसिटीने आपण मूव्ह करतोय, याचा अर्थ अप्लाय केलेला फोर्स आणि तुमचा फोर्स ऑफ फ्रिक्शन सेमच होता. ओके. म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे तो कसा आहे? तर तो आहे नॉन, ठीक आहे, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. ओके. सो होपफुली ही आयडिया इनफ आहे तुम्हाला कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह हे समजून गेला. आणि ऑल्सो हे पण डोक्यात ठेवायचे आपण की ना, जी काय इथं पोटेन्शियल एनर्जी मिळालेली आपल्याला, तर ती कशी मिळाली होती. ओके. आता हे झालं अर्थच्या म्हणजे पृथ्वीच्या सरफेसच्या जवळचे एक्झाम्पल्स. हे मारे उडी मारतोय, इथं मी त्या दांडक्यानं चिंचा पाडायचा प्रयत्न करतोय. ओके. आणि ज्या केसमध्ये जसं की मी स्टार्टिंगलाच बोललो, छोटा जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कॉन्स्टंट राहत होतं. पण आता काही सिस्टीम्स अशा आहेत की ना, आता इथं पृथ्वी दाखवली मी, एक धूमकेतू आहे की जो पृथ्वीकडे येतोय, और अशा कुठल्या तरी एका ऑर्बिट मध्ये आहे की जो असा दिसेल. ओके. सेकंड केसमध्ये मी इथं खाली एक चंद्र आणि पृथ्वी दाखवलेली आहे. मग आता अशा टाईपचे जेव्हा ऑब्जेक्ट्स असतात की ज्यांचं डिस्टन्स सरफेस पासून खूप जास्त आहे, ओके, म्हणजे इथं व्हॅरी काय होतोय की आर जो आहे, ओके, आर जो आहे, तर तो कम्पेअर टू पृथ्वीचा रेडियस, त्याला आता आपण काहीतरी नाव देऊया आर. ओके. कॅपिटल आर म्हणूया और आर डॅश म्हणूया आपण, ठीक आहे. तर कम्पेअर टू पृथ्वीचा रेडियस हा आर पण मॅटर करण्यासारखा आहे. ओके. जसं की आपल्या मारिओची एवढी एवढी नव्हती कम्पेअर टू पृथ्वीचा रेडियस, ठीक आहे, पण इथं या धूमकेतूची जी लेंथ आहे, सॉरी, धूमकेतूची लेंथ नाही, तर धूमकेतूचं जे अंतर आहे पृथ्वीच्या सेंटरपासूनचं, ते कम्पॅरेबल आहे पृथ्वीच्या रेडियसला. आणि ऑल्सो इथं चंद्राचं जे ऑर्बिटची साईज आहे, ओके, म्हणजे रेडियस आहे टू बी एक्झॅक्ट, तर ते पृथ्वीच्या रेडियसपेक्षा बरंच जास्त आहे. सो कम्पॅरेबल आहे. तर त्यावेळेला हे जे आपला आर आहे, ओके, तो व्हॅरी होतो. आर व्हॅरी होतो म्हणजेच काय होतं? तर एक त्या सगळ्याच्या आधी आपण इथे एक फॉर्म्युला लिहूया.
सो एफ इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल M1 M2, आता कॅपिटल वगैरे काय म्हणत नाही, जस्ट M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. आता बेसिकली इथं आर व्हॅरी होतोय बराचसा. ओके, पृथ्वीच्या जवळच्या केसेसमध्ये आर एवढा जास्त व्हॅरी होत नव्हता, त्यामुळे आपण तो कन्सिडर करत होतो इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे. बरं, आता सध्याच्या केसमध्ये आपण या धूमकेतूला एका डिस्टन्स वरती कन्सिडर करतोय आणि ते डिस्टन्स आहे कॅपिटल आर म्हणूया आपण त्याला. ओके, आता मी इथं कॅपिटल आर घेतोय कारण की जे काय फॉर्म्युले तुम्ही टेक्स्ट बुक्स मध्ये वाचाल, कुठल्या बाकीच्या बुक्स मध्ये वाचाल, तर मोस्ट ऑफ द टाइम ते इन टर्म्स ऑफ आरच आपल्याला बघायला मिळतंय. आता आपल्याला करायचंय काय ते बघूया. आपण करणार काय आहोत की सध्या जिथं धूमकेतू आहे, थोडस कलर चेंज करून बघूया आपण. तर जिथं धूमकेतू आहे आपला, ओके, तर त्याला इन्फिनिटीकडे न्यायचा आहे. ओके, टुवर्ड्स द इन्फिनिटी. ओके, जिथं कुठं आहे तो, त्याला कुठं आहे तो, ऍट डिस्टन्स आर फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. तिथून त्याला या पॉइंटवरनं, या पॉइंटला आपण नाव देऊया काहीतरी, अर्थच्या सेंटरला मी म्हणतो ओ. ओके, आणि ह्या पॉइंटला नाव देतो मी ए. तर ए पासन मला त्याला इन्फिनिटी पर्यंत न्यायचं आहे. आता ऑब्व्हियसली इन्फिनिटीला नेणं काय आपल्याला पॉसिबल नाहीये, पण आपण असं कन्सिडर करू शकतोय की जिथं ग्रॅव्हिटेशनल पुल, म्हणजे अर्थचा, पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल पुल, ओके, ह्या धूमकेतूवरती खूप म्हणजे खूपच कमी होईल. ओके, अतिशय निग्लिजिबल होईल, की नियर अबाउट धूमकेतूच्या मोशनवरती त्याचा काहीच इफेक्ट राहणार नाही. तर अशा एखाद्या डिस्टन्सला आपण म्हणू शकतो की इन्फिनिट, एक पॉइंट विच इज ॲट इन्फिनिटी. ओके, एखादा इन्फिनिटीवरती असलेला पॉइंट. बरं, आता आपल्याला करायचंय काय, तर आता जसं की आपण मगाशी पोटेन्शियल एनर्जी बघितलं. ओके, आता ह्या केसमध्ये की जिथं आर व्हॅरी होतोय, बऱ्याच मोठ्या अमाऊंट व्हॅरी होऊ शकतोय, पॉसिबल आहे की तो बराच जास्त व्हॅरी होईल त्यावेळेला. ओके, और अशा काही डिस्टन्सेस वरती, ओके, की जे जवळ नाही आहेत पृथ्वीच्या सरफेसच्या, पोटेन्शियल एनर्जी काय असेल हे आपण बघतोय. ओके, आपण आता या सध्या धूमकेतूला लांब नेणार आहे. आपण हे पण बघूया की तो जवळ जर येत असेल तर काय होतं. ओके, तर हा माझा फोर्स आहे की जो आपल्या न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनचा लॉ सांगतोय. तर हा असा काहीसा दिसतोय फोर्स. आता इथं आपण करणार आहे काय की ना, पहिल्यांदा एक छोटासा इथं मी वेक्टर कन्सिडर करतोय. आपण त्याला इन्फिनिटीला ढकलतोय. सो हा एक वेक्टर आहे की जो तिकडच पॉइंट करतोय, ह्याला म्हणतो मी dx बार. ओके, एक छोटासा डिस्प्लेसमेंटचा वेक्टर. आणि ऑल्सो ऍट द सेम टाइम इथं हे पण कन्सिडर करतोय की माझा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे, त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणूया. हा माझा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे आहे तर इथं आहे. ओके, मी सध्या दोन्ही पण वेक्टर्स दाखवलेले आहे. ओके, आता मला टोटल वर्क मला कन्सिडर करायचंय की ना किती येईल. ओके, आता थोडस मी इथं जागा करतोय म्हणजे आपल्याला हे जे डेरिवेशन आहे ते इझिली मला सोडवता येईल. आणि अतिशय शॉर्टकट मध्ये आहे, शॉर्टकट मध्ये नाहीये, सॉरी, एक शॉर्ट डेरिवेशन आहे. सो वर्क आपण कन्सिडर करूया. आता छोट्याशा डिस्प्लेसमेंटसाठीचं जर मी वर्क कन्सिडर करतोय आणि डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा हे इम्पॉर्टंट आहे. तर ना टोटल मला ए पासन इन्फिनिटी पर्यंत जे वर्क लागणार आहे परफॉर्म करायला, तर ते मी कसं काढू शकतोय. ठीक आहे, तर बेसिकली आपण जसे आधी पण डेरिवेशन्स मध्ये यूज केलेला आहे, तर तिथं आपण पहिल्यांदा इंटिग्रेशन करणार आहे. म्हणजे हा जो छोटासा प्रकार इथं दिसतोय dx, ओके, आणि fg इथं ह्या केसमध्ये, तर यालाच आपण एक्सटेंड करतोय आणि आपण काय करतोय ह्या सगळ्या प्रकाराला की सॉरी, या धूमकेतूला ए पासून इन्फिनिटीला मूव्ह करायला आपण जे काय करायला लागणार आहे आपल्याला वर्क, तर त्यासाठी आपण इथं परफॉर्म करतोय इंटिग्रेशन. ओके, आता लिमिट्स आपण काय घेतोय तर आत्ता कुठं ऑब्जेक्ट आहे तर ए वरती. सो विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ अर्थ आर वरती आहे तो, आर या डिस्टन्स वरती, आणि आपल्याला न्यायचं आहे कुठं इन्फिनिटी पर्यंत. आता फोर्स किती लावतोय मी तर एफ जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स डॉट डी एक्स बार, कारण की बेसिकली हे दोन काय आहेत तर, सॉरी, वर्क काय आहे, या दोघांचा स्केलर और डॉट प्रोडक्ट आहे. आता मी हे फक्त डॉट प्रोडक्टच्या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड करतोय, म्हणजे ए डॉट वेक्टर बी इक्वल टू ए बी कॉस ऑफ थीटा. सो सेम वे आर, अजून पण आपला इंटिग्रेशन मी केलेलं नाहीये, आधी मी त्याला त्या फॉर्म मध्ये लिहितोय. सो डी एक्स इंटू कॉस ऑफ थीटा. आता इथं जर मी बघितलं तर दोघांच्यातला अँगल किती आहे तर ऑब्विसली 180, की जेणेकरून मला -1 मिळाला. सो हा मी मायनस बाहेर काढतोय. आणि आता मी फोर्स जो आहे
तो त्याच्या न्यूटन जो मगाशी आपण फॉर्म्युला बघितला लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आहे त्याच्या टर्म्स मध्ये लिहितोय. म्हणजे जी कॅपिटल एम, ओके, त्यानंतर स्मॉल एम जो काही धूमकेतूचा आहे, आणि आर स्क्वेअर. आता ह्या केसमध्ये आर जो आहे तो मी कॅपिटल घेणार नाहीये, मी आर एक छोटा घेतोय. ओके, इथं हे लक्षात घ्यायचंय की हा आर कुणाला रिप्रेझेंट करतोय, तर हा आर कुठल्या पण एका अशा डिस्टन्सला रिप्रेझेंट करतोय की जे हा धूमकेतू घेऊ शकतोय. म्हणजे आर हा कसा आहे तर व्हेरिएबल आहे. ओके, आर हा माझा एक व्हेरिएबल डिस्टन्स आहे आणि आपला मगाचा डीएक्स आहे तो आहेच. ठीक आहे, इथं नोट डाऊन करायचंय की ना एफ जी आणि डीएक्स वरचे बार हे झालेले आहेत. ओके, सॉरी सॉरी, इथं मी डीएक्स घेतलेला आहे. आता एकतर मला दोन प्रकार करायला लागतील की एकतर मला आरच्या जागी एक्स म्हणायला लागेल और डीएक्सच्या जागी मला डी आर म्हणायला लागेल. ठीक आहे, थोडंसं नोटेशन मध्ये आपण चेंज करूया आणि मी आता इथं इन्स्टेड ऑफ आर मी म्हणतो एक्स. ओके, सो एक्स. आता एक्स पण काय तर ते डिस्टन्सच आहे, मी जस्ट नोटेशन बदललंय, त्याचं काय जास्त म्हणजे तुम्ही क्वांटिटी बदललेली नाही, मी जस्ट त्याचं एक काय बदललंय तर नोटेशन बदललंय. तर डीएक्स ही डिस्प्लेसमेंट होती. ओके, आणि हे एक्स आहे. आता याला जर मी इंटिग्रेट केलं तर जी कॅपिटल एम छोटा एम हे जर राहिले आपले सगळे कॉन्स्टंट्स, तर 1/x² जर मी इंटिग्रेशन घेतला तर मला तो मिळणार आहे -1/x. ठीक आहे, सो तिथं मी आधी मायनस साईन बाहेर घेतलं. ओके, दुसरा इंटिग्रेशन नंतरचा, सॉरी जरा मी इकडच्या साईडला लिहितो. ओके, सो मायनस मायनस कॅपिटल जी एम एम अपॉन आर असं. अरे बाबा, एक्स. सो आर आणि इन्फिनिटी हे माझे लिमिट्स आहेत. तर असं काहीचं होतं की जेव्हा तुम्ही एकच कन्सिस्टंटली सिम्बॉल यूज करत असताय तुम्हाला ती सवय लागून जाते. पण ती सिम्बॉलपेक्षा ती क्वांटिटी और ती फिजिकल क्वांटिटी जास्त फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, सो बेसिकली आफ्टर इंटिग्रेशन मला असा काहीतरी प्रकार मिळतोय. आता इथं जर बघितलं तर मायनस मायनस जे आहेत तुमचे, ओके, तर बेसिकली ते काय होऊन जातील तर ते होऊन जाणार आहेत प्लस. ओके, पण जेव्हा मी हे जे लिमिट्स आहेत आपले ते पुटअप करीन मी आज इन्स्टेड ऑफ एक्स मी पहिल्यांदा पुटअप केला इन्फिनिटी. ओके, तर मला काय मिळणार आहे तर झिरो टर्म मिळेल, म्हणजे जी एम एम अपॉन झिरो. आणि सेकंड वाली टर्म काय मिळेल मला मायनस जी कॅपिटल एम छोटा एम अपॉन कॅपिटल आर. ओके, म्हणजे राहिलं काय तर फक्त मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम छोटा एम अपॉन आर. ओके, आता हे जे काय आहे तर हे काय आहे तर बेसिकली हे तसं बघायला गेलं तर माझी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे. कुठून फ्रॉम पॉइंट इन्फिनिटी, सॉरी फ्रॉम पॉइंट ए. ओके, हा पहिला पॉइंट टू पॉइंट इन्फिनिटी. ओके, आता इन्फिनिटी वरती ऑब्विसली किती मिळाला मला मग तर ना झिरो मिळालाय. ठीक आहे, तर तिथं जे काय तुमचं पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ऑब्जेक्ट तर ती झिरो होणार आहे, कारण की नाही तर तुमचा आर जो आहे ओके तर तो जाणार आहे तुमचा इन्फिनिटीला. राहिला फक्त यू आहे, म्हणजे हा जो मिळाला मला डेल्टा यू आहे तीच कशाची व्हॅल्यू आहे तर तीच माझी यू ए, म्हणजे ए वरती जो पॉइंट आहे, ए जो पॉइंट आहे तिथं त्या धूमकेतूच्या पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आहे. आणि ती किती मिळाली मला मायनस जी कॅपिटल एम छोटा एम अपॉन आर. ओके, बर. आता इथं इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे की ना हा जो डेल्टा यू आहे तुमचा, ठीक आहे, तर ना हा आपण मगाशी पण बघितलं की विथ रिस्पेक्ट टू जर वर्क बघितला ओके तर तो किती असतोय तर डेल्टा यू म्हणजे ग्रॅव्हिटेशन म्हणजे वर्क परफॉर्म बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, तर तो किती आलेला आपला, आधी आपण हे लिहूया की ना डेल्टा यू आहे तर काय आहे. तर आता मगाशी बघितलं आपण झिरो मायनस यू ए. ओके, राहिला मायनस यू ए. ओके, आणि यू ए हे नेहमी इक्वल टू काय असते तर मायनस डेल्टा, सॉरी सॉरी डेल्टा नाही, मी काय लिहायला लागलोय, असं असते लेट व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा परिणाम, पण करू पण काही शकत नाही कारण की आवाज खूप सारे आहेत आमच्या आजूबाजूला. कोरोना जसा जसा लोकांना सूट मिळते तसं तसं काय म्हणायचं त्याला खूपच लोक फिरत आहेत. ओके, सो मायनस डब्ल्यू जी. ओके, हे आपल्याला बघायला मिळतंय. सो बेसिकली जे तुमचं टोटल आलेला आहे वर ओके
तर ना डब्ल्यू जी म्हणजे तुमचं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे परफॉर्म केलेलं वर्क, आणि जो तुमचा पॉइंट आहे यू ए यावरती असलेली पोटेन्शियल एनर्जी ती एकच येणार, आणि ती किती आलेली आहे आपली, तर ही वाली. ओके, सो मायनस जी कॅपिटल एम छोटा एम अपॉन आर. ओके, आता इथं हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला काय सांगतोय की विथ रिस्पेक्ट टू अर्थ ही एवढी एनर्जी आहे या धूमकेतूची ए या पॉइंट वरती. ओके, आता सेम वे मगाशी पण आपण जे काय आता म्हणते एक्झाम्पल बघत आलेलो, पृथ्वीच्या सरफेस वरती आपण एम जी एच म्हणत आलो. आपण असं म्हणत आलो की हे जे ऑब्जेक्ट एवढ्या एवढ्या हाईट वरती पृथ्वीच्या सरफेस पासून उचललं गेले त्याची एनर्जी एवढी असते एम जी एच. ओके, आता ह्या केसमध्ये मेजॉरिटी ऑफ द टाइम्स असं बोललं जाते की ही जी एनर्जी मिळालेली आहे, ओके, तर ना ही एनर्जी आहे या धूमकेतूची. पण इथं एक लक्षात घ्यायचं आहे की जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ओके, हे एक इंटरॅक्शन आहे दोन बॉडीज मध्ये. ओके, म्हणजे दोन बॉडीज एकमेकांवरती सायमल्टेनियसली फोर्स अप्लाय करतात. सेम वे ही जी पोटेन्शियल एनर्जी असते ही सिस्टीमची एनर्जी आहे. ओके, म्हणजे फक्त ती त्या धूमकेतूशी रिलेटेड एनर्जी नाहीये. ओके, तर ती धूमकेतू आणि पृथ्वी या एकंदरीत सिस्टीमची एनर्जी आहे. आता जर तुम्हाला ऍक्च्युअल केसमध्ये धूमकेतूची एनर्जी पोटेन्शियल एनर्जी काढायची झाली तर तुम्हाला चंद्राला पण कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके, ऑल्सो थोड्याफार प्रमाणात का म्हणा आजूबाजूचे जर ग्रह असतील तर ना त्यांना पण कन्सिडर करणं गरजेचं आहे, कारण की सगळ्यांचीच ग्रॅव्हिटी एकमेकांना अफेक्ट करते. ओके, इव्हन सूर्याची ग्रॅव्हिटी तर फंडामेंटली अफेक्ट करतेच. आणि मग तुम्ही काय करू शकता की ना मग ज्या सगळ्या पोटेन्शियल एनर्जी म्हणजे सिस्टीमची पहिली म्हणजे असं इमॅजिन करा पृथ्वी आणि धूमकेतू सिस्टीम ह्यांची आत्ता जी मिळाली ना आपल्याला तेवढी पोटेन्शियल एनर्जी आहे. ओके, त्यानंतर तुमचा धूमकेतू आणि सूर्य ही एक वेगळी सिस्टीम आहे. ओके, सो बेसिकली ह्या एवढ्या साऱ्या पोटेन्शियल एनर्जीज ह्या धूमकेतूशी अटॅच असू शकतात. आणि पोटेन्शियल एनर्जी ही एका सिस्टीमची आहे. दोन सिस्टीम म्हणजेच काय तर दोन और त्यापेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स असतील तर अशा टर्म्स मध्ये मी बोलतो की सिस्टीम. ओके, तर आता सध्याच्या सिस्टीम मध्ये आपले पृथ्वी आणि धूमकेतू आहे. ओके, आणि मेजॉरिटी टाइम्स आपण असं होतं की आपण छोटे ऑब्जेक्ट्स बघतो की ज्यांचं मास एकदम छोटा आहे. ओके, म्हणजे जसं की मारिओ जरी कन्सिडर केला तरी पृथ्वीच्या रिस्पेक्टनं मारिओ एकदमच छोटा आहे, आणि ही आपली काठी पण एकदमच छोटी आहे. ते न्यूटन जे म्हणलं जातं की ना न्यूटनच्या डोक्यावर नव्हतं पण न्यूटनच्या पुढं पडलेलं सफरचंद होतं तुमचं, ते पण माहित नाहीये कुणाला सफरचंद होतं का नाही. इव्हन ते पडलेलं आहे का नव्हतं ते पण माहित नाहीये. तर बेसिकली ते पण खूप छोटा आहे पृथ्वीच्या केसमध्ये. आणि त्यामुळं हा जो ट्रान्झिशन और हा जो चेंज होतो पोटेन्शियल एनर्जीज, ओके, म्हणजे थोडा आपण कलर चेंज करूया. तर पोटेन्शियल एनर्जी मध्ये असलेला चेंज और कायनेटिक एनर्जी मध्ये असलेला चेंज, ओके, हा छोट्या मासच्या ऑब्जेक्ट्स मध्ये जास्त इफेक्ट क्रिएट करतो. ठीक आहे, और जो काय चेंज त्या ऑब्जेक्टच्या कायनेटिक एनर्जीज मध्ये स्पेशली म्हणून आपण, कारण की पोटेन्शियल एनर्जी नाही जरी आपल्याला बघता आली तरी कायनेटिक एनर्जी वेलॉसिटीच्या थ्रू तरी आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, तर हा चेंज छोट्या मासच्या ऑब्जेक्ट्स मध्ये खूप होतो. पण मोठ्या मास म्हणजे पृथ्वीसारखे जे मोठे मासचे ऑब्जेक्ट्स आहेत, आता हे पण रिलेटिव्ह बोलतोय, जर सनच्या कम्पॅरेटिव्हली जर बोलायला गेलं तर पृथ्वीचा मास पण कमीच आहे मग. ओके, सो बेसिकली पृथ्वी सारख्या ऑब्जेक्टच्या केसमध्ये हा चेंज खूपच छोटासा असतो, मेजर करण्यासारखा पण नसतो इवन, आणि खूपच आपण असं म्हणूया की एका शब्दात की निग्लिजिबल असतोय. ओके, पण त्या केसमध्ये पण हा सिस्टीम म्हणजे सफरचंद आणि पृथ्वी, मारिओ आणि पृथ्वी, ते आमचं दांडकं चिंच पाडायचं आणि पृथ्वी, तर ह्या दोन ह्या सिस्टीमचा ओव्हरऑल सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी तिथं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, आता नेक्स्ट इथं पण आपण जर कन्सिडर केलं, आता इथं मी पृथ्वी आणि चंद्र तर असं दाखवलेलं आहे. तर आता जरी चंद्राचं मास कमी असलं पृथ्वीच्या तरी पण कम्पॅरेबल आहे. ओके, म्हणजे आता चंद्रामुळे जे टाइड्स क्रिएट होत आहेत पृथ्वीवरती याचा अर्थ ऑब्व्हियसली पृथ्वीच्या मोशनवरती चंद्राचा इफेक्ट हा असणारच आहे. म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झिस्ट करतो, ओके, तर ना त्याचा पृथ्वीवरती पण इफेक्ट होतो. याचाच अर्थ काय की ना चंद्र आणि पृथ्वी या सिस्टीमची जी काय पोटेन्शियल एनर्जी असेल, ओके, तर ना ती सिस्टीमची जी एनर्जी असणार आहे तर त्याचा इफेक्ट ह्या दोघांवरती पण होणार आहे. ओके, बर, आता ते ह्या डायग्रामचा अजून एक यूज करणार आहे मी.
तर बेसिकली कन्झर्वेटिव्ह फोर्स जे आपण मगाशी बघितलं त्याला थोडंसं अजून मी एलॅबोरेट करतोय. आणि कन्झर्वेटिव्ह सॉरी एक मिनिट. ओके, सो कन्झर्वेटिव्ह फोर्सची एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपण थोडक्यात डिस्कस करूया आणि मग आपण लगेचच थांबूया. तर आता इथं दिसतोय की ना मारिओ जर कुणी खेळली असेल और अशा टाईपच्या जर गेम्स कुणी खेळल्या असतील तर करायला काय लागायचं की ना वेगवेगळ्या स्टेजेस असायच्या. ओके, आणि तिथं तुम्हाला अशा टाईपचे जम्पिंग प्लॅटफॉर्म्स मिळायचे की जिथं तुम्हाला जम्प्स करून वरच्या प्लॅटफॉर्मकडे जायचं. आता इथं पण तसंच झालं की ना मारिओनं काय केलं, वरती जम्प घेतली, या प्लॅटफॉर्म पर्यंत गेला. ओके, म्हणजे आता इथं या पॉइंटला मी ए म्हणतो, या एंडला, आणि या पॉइंटला मी बी. ओके, त्यानंतर हा सी पॉइंटला गेला, त्यानंतर या पॉइंटला मी डी म्हणतो, डी पासन हा ई पर्यंत गेला, आणि फायनली मग एफ पासन जी कडे गेलेला आहे. ओके, आता इथं एक लक्षात घ्यायचंय, हा, आणि त्याचा स्टार्टिंग पॉइंट जो आहे मारिओचा त्याला मी ओ म्हणतो. ओके, बरं आता आपण बघूया की इथं नक्की काय होतंय. ओके, सो पहिल्यांदा ओ पॉइंट वरनं मारिओ काय करणार आहे, तर तो जम्प करणार आहे ए पॉइंट वर. ओके, सो त्यांनी हाईट किती कव्हर केली, तर एवढी हाईट, ओ टू ए. आता त्यानंतर तो मूव्ह करणार आहे ए टू बी. ओके, अगेन तो जम्प करणार आहे बी टू, म्हणजे आता जम्प तिरकी करणार आहे तो बी टू सी पॉइंट. ओके, पण हाईट किती कन्सिडर करायची आपण, तर बी टू सी एवढी हाईट. ओके, इथं म्हणूया मी बी टू सी. त्यानंतर अगेन तो कुठं जम्प करणार आहे, तर सी टू डी एवढी जम्प करणार आहे. ओके, सी टू डी, आणि मग अगेन फायनली हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी टू ई करणार आहे, आणि त्यानंतर परत ई टू एफ. ओके, तर एवढी जम्प करणार आहे, आणि अगेन फायनली तो झेंडा गाठायला म्हणा गाढायला म्हणा तो जाणार एफ टू जी या हॉरिझॉन्टल डिस्टन्स करेल. ओके, आता इथं पण आपण हेच कन्सिडर करतोय की इथं पण एक फोर्स आहे, ग्रॅव्हिटी, जो पृथ्वीवर आहे. ओके, जो आहे डाऊनवर्ड. आता आपण इथं मारिओला दोन प्रकारे मोशन करायला लागते, एक तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आणि एक तर व्हर्टिकल डायरेक्शनला. ओके, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डायरेक्शन. तर आता इथं पण हॉरिझॉन्टल कन्सिडर करत नाहीये, म्हणजे आता मारिओ उडी मारायला एक फोर्स लावतोय की जो आपल्या ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ऑपोजिट असणार आहे, आणि दुसरं आडवं फिरायला, म्हणजे हे जे तुम्हाला प्लॅंकच्या फळ्या दिसत आहेत ए बी, त्यानंतर डी ई एफ जी. ओके, तर या फळ्यांवरती आडवं तिडवं फिरायला जो फोर्स लावतोय तो जातोय फ्रिक्शन. ओके, फ्रिक्शन काय म्हणायला आपण म्हणूया की बॅलन्स करायला. पण आता मग आपण कुठला फोर्स कन्सिडर करायचा आहे की जो वर उडी मारायला लागतोय तो फोर्स, की जो फोर्स या एफ जी च्या अगेन्स्ट आहे, आणि मी त्याला म्हणतोय एफ ए. ओके, सॉरी, एफ ए हा फोर्स मी म्हणत आहे. तर आता इथं जर बघितलं तर ए बी. ओके, त्यानंतर सी वरती गेलाय तो, इथं काय जास्त त्यानं मोशन केलं नाही. डी टू ई. ओके, आणि एफ टू जी हे हॉरिझॉन्टल सगळे मोशन्स केलेले आहेत त्यानं. ओके, आणि ते हॉरिझॉन्टल मोशन करायला जो काय त्यानं फोर्स अप्लाय केला, जो काय वर्क परफॉर्म केलं, ओके, तर त्यानं काय केलं, तर त्यानं फक्त फ्रिक्शनला बॅलन्स केलं. पण आता वरती जसा गेलाय, म्हणजे किती गेलाय आपण आता कंटिन्युअसली जर काढलं तर हा ओ ए पॉइंट, ओ टू ए, त्यानंतर बी टू सी. ओके, बी टू सी, त्यानंतर आता मी इथलं वरचं थोडंसं रफ करतोय म्हणजे आपल्याला एक सिक्वेन्स मिळून जाईल. ओके, सो अगेन सी टू डी, अँड देन अगेन शेवटच्या स्टेजमध्ये डी टू ई टू म्हणूया आपण, ई टू एफ. ओके, आणि तिथंच आहे तुमचा पॉइंट जी. ओके, म्हणजे आता ऍक्च्युअली हे ना ओ पॉइंट पासन डायरेक्टली, ठीक आहे, आता इथं मला दाखवायला तेवढी हाईट आपली पुरते. सो 0 टू जी. ओके, असं जर तो गेला असता, आणि आता असा स्टेप मध्ये जरी गेलाय ओ टू ए, म्हणजे बघायचं काय आपल्याला बेसिकली ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम त्यानं की कसं केलेलं आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट फोर्स कसा लावलाय. आता एक तर तो डायरेक्ट ओ पासून जी पर्यंत गेला असता. ओके, आणि त्याचा आपण क्युम्युलेटिव्ह फोर्स जर कन्सिडर केला असता, और इथं तुमचा ओ पासून ए, म्हणजे जर स्ट्रेट लाईन मध्ये बघायला गेलं तर बी, बी टू सी, सी टू डी,
आणि अगेन फायनली D2 आपण म्हणूया F or G. ओके, तर ह्या दोन्ही केसेसमध्ये सेमच इफेक्ट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे या दोन्ही केसेसमध्ये वर्क जे परफॉर्म केलेलं असणार आहे तुमच्या ह्या अप्लाइड फोर्सनी, ओके, या अप्लाइड फोर्समुळे जे काय वर्क परफॉर्म केलेलं असणार आहे त्याला मी इक्वल टू नाही म्हणत. ओके, तर मी जस्ट एक असं म्हणतो की ना अप्लाइड फोर्स जे तुम्हाला वर्क मिळणार आहे ते दोन्ही केसेसमध्ये सेम आहे. म्हणजे एक तर त्यानं डायरेक्ट ग्राउंडवरनं उडी मारली असती काय, और असं स्टेप्समध्ये गेला असता काय, ते सेम असणार आहे. आणि ऑल्सो त्याने जर वरून उडी मारली जर डायरेक्ट, ओके, आता ही पण इंटरेस्टिंग केस आहे, और असाच जर स्टेपमध्ये खाली आला म्हणजे इकडून खाली, ओके, त्यानंतर सेम वे इकडून खाली, अगेन इकडून खाली, आणि फायनली इकडून खाली, तरी पण आपल्याला सेमच रिझल्ट मिळाला असता. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय म्हणायचंय की FG हा जो रिझल्ट आहे हा कसा आहे, तर हा पाथ इंडिपेंडंट आहे. ओके, पाथ इंडिपेंडंट. ओके, तर हे जे एक लक्षण आहे पाथ इंडिपेंडंट असणं, ओके, तर ते कुणाचं आहे, तर ते कन्झर्वेटिव्ह फोर्सचं आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे ऍक्च्युली कन्झर्वेटिव्ह फोर्सचं न म्हणता त्या कन्झर्वेटिव्ह फोर्सनं जे काय वर्क परफॉर्म केलंय, ओके, तर ते पाथ इंडिपेंडंट आहे. म्हणजे तुम्हाला जर एका हाईट वरती जायचंय तर ते तुम्ही कसं पण जावा, किती पण स्टेप्स घेत जावा, ओके, तर ती हाईट मॅटर करते. आता ह्याचं रिझन एकच आहे की ना ग्रॅव्हिटी कुठं डायरेक्टेड आहे तर डाऊनवर्ड आहे. ओके, मग त्या डाऊनवर्ड फोर्सच्या अगेन्स्ट तुम्ही जे काय काम करताय, जो काय अपवर्ड फोर्स लावताय, ओके, तर तिथं फक्त आपण तो कन्सिडर करायचा आहे. आपल्याला हे आडवे हॉरिझॉन्टल फोर्सेस काय कन्सिडर करायला लागत नाही. ओके, आता याचं ही जी वरची मी चंद्राची आणि पृथ्वीची डायग्राम कन्सिडर आपण करायची, इथं पण आपल्याला काहीसा हा सेम इफेक्ट म्हणजे कन्सिडर करण्यासारखा आहे. म्हणजे आता बघा, हे जे काय डिस्टन्स आहे चंद्राचं पृथ्वीपासून, ओके, त्याला आता मी एक स्ट्रेट लाईन आपण कन्सिडर करूया पृथ्वीच्या सेंटर पासून. ठीक आहे, आता हे जर बघायला गेलो आपण, ओके, तर आता या लाईनची जर कन्सिडरेशन आपण केलं तर आता इथं चंद्र आहे, आणि आता हा चंद्र आपल्याला माहिती आहे की हा काय करतोय, अरे एकच मिनिट, हा, तर हा बेसिकली काय करतोय तर गोल गोल फिरतोय या पृथ्वीभोवती. ओके, आता हा जर असा गोल फिरत असेल तर प्रत्येक पॉइंटला जेव्हा तो येईल तेव्हा फोर्स कसा असणार आहे तर टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. ओके, आता ह्या पॉइंटला जर तो आला अगेन फोर्स कुठं असणार आहे टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. ठीक आहे, इथं आला, ठीक आहे, आय थिंक हे मागं पण आपण बघितलं, तर अगेन टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ कुठं पण जरी तो गेला तरी हा फोर्स नेहमी टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. आता बघा ही जी मोशन गोल आहे, ठीक आहे, म्हणजे आता इथं छोटीशी जर एक मोशन बघितली आपण इथून इथं, ठीक आहे, तर ही मोशन त्यांना अशा हे केली, म्हणजे आपण छोटीशी जर पार्ट बघितला त्या मोशनच्या, तर ह्या फोर्सच्या की जो आतल्या साईडला म्हणजे पृथ्वीकडे डायरेक्टेड आहे, तर त्याला कशी केली त्यानं परपेंडिक्युलर केलेली आहे मोशन. ओके, आता त्यामुळं जेव्हा तो साइडवाईज हलतोय, ओके, विथ रिस्पेक्ट टू तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर ना त्याला काहीच म्हणजे वर्कच करायला लागत नाहीये तसं गोल फिरायला. ओके, म्हणजे बेसिकली काही फोर्सच अप्लाय करायला लागत नाहीये, आणि त्यामुळे तो बसतोय आपला गोल 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 कितीतरी करोडो वर्षांपासून तसाच गोल गोल फिरायला लागलेला आहे. ओके, त्याचं रिझन हे आहे की ना वर्क परफॉर्म करायला लागत नाहीये, त्याला काही फोर्स अप्लाय करायला लागत नाहीये. ओके, कारण की बेसिकली तुमचा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इकडं आतल्या साईडला डायरेक्टेड आहे आणि चंद्र असा फिरतोय. आता जर पोटेन्शियल एनर्जीच्या बाबतीत बोलायला गेलं तर बघा, आता पोटेन्शियल एनर्जी तुमची जी आहे ती एक स्केलर क्वांटिटी आहे. मग त्याचं जर मी फक्त यू इक्वल टू मायनस जी कॅपिटल एम छोटा एम अपॉन आर स्क्वेअर असं जर सॉरी आर स्क्वेअर नाही आर, ओके, तर हे जर मी कन्सिडरेशन केलं तर बघा, आता ही जी क्वांटिटी आहे ही स्केलर आहे आणि ही डिपेंडंट आहे कशावरती तर फक्त तुमच्या या आर वरती. जर आपण जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे मास पृथ्वीचं, छोटा एम चंद्राचं मास, ओके, हे आपण कन्सिडर करतोय. आता आर जो आहे तुमचा म्हणजे मॅग्निट्यूड फक्त आरचा, तर आता हे चंद्राचं ऑर्बिट जर कन्सिडर केलं तर आपण हे कन्सिडर करू शकतो की पृथ्वीच्या सेंटर पासून त्याची जी लेंथ आहे म्हणजे त्याच्या ऑर्बिटची जी रेडियस आहे, ओके, तर ती नेहमी कशी राहते तर नियर अबाउट एक कॉन्स्टंटच व्हॅल्यू राहते. ओके, म्हणजे चंद्र कुठल्या पण पॉइंटवर असू देत ह्या त्याच्या ऑर्बिटमध्ये, ओके, तर त्याची पोटेन्शियल एनर्जी सगळ्या पॉइंट वरती काय असणार आहे तर सेमच असणार आहे. ओके, अशी. आणि त्यामुळे आता ह्यासारखी अजून एक कन्सेप्ट इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आहे की जिथं इक्वी पोटेन्शियल सरफेसेस
ही कन्सेप्ट आपल्याला बघायला लागते. तर तिथं पण असाच प्रकार आहे. त्यांना आता इथं तुम्ही हे जे ऑर्बिट आहे, ओके, आता ह्या ऑर्बिटला म्हणजे एक जरी हे आपण असं म्हणा की एक 2 डायमेन्शनल ऑर्बिट आहे असं जर बघितलं, पण त्याला तुम्ही एक स्पियर जरी तयार केला आणि चंद्राला म्हणजे एक स्पियर तयार केला, जे आता चंद्राचं ऑर्बिट आहे त्या रेडियसचं म्हणजे ह्या रेडियसचं, ओके, तर त्याचा एक स्पियर तयार केला आणि त्या स्पियरवरती त्या चंद्राला कुठं पण जरी तुम्ही नेऊन ठेवलं, ओके, तरी आर काय राहणार आहे तुमचा, सेम राहणार आहे. आणि मग अशा टाईपचा जो इमॅजिनरी एक स्पियर आहे त्याला आपण म्हणू शकतो इक्विपोटेन्शियल सरफेस. ओके, या केसमध्ये तो असणार आहे ग्रॅव्हिटेशनल. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये असेल तो इलेक्ट्रिक आपण म्हणूया त्याला, ठीक आहे. सो नाही सॉरी, इलेक्ट्रोस्टॅटिक इक्विपोटेन्शियल सरफेस असं म्हणू शकतो. ओके, सो हे झालं आता थोडक्यात आपलं जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि तुमचं जे काय इंटरनल कुठनं काय काय यायला लागले, एकदम सगळंच एकत्र यायला लागले आमचं. सो जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे ती, याचं आपण एक थोडक्यात डिस्कशन केलंय. आणि इथं जे कन्झर्वेटिव्ह फोर्स स्पेशली आहे त्यांना ते थोडं डोक्यात ठेवायचं आहे, कारण की हे अशा ज्या कधीतरी येणाऱ्या कन्सेप्ट असतात म्हणा, और क्वचितच आपल्या पुढे येणाऱ्या त्याचा विसर पडतो, पण त्या अतिशय इम्पॉर्टंट पण असतात तेवढ्या. तर बेसिकली पाथ इंडिपेंडन्स, ओके, हे एक कन्झर्वेटिव्ह फोर्सचं इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, हे समजून घ्यायचंय. आणि थोडंसं जर तुम्ही कन्सिडर केलं तर ते मी इथं मी थोडक्यात दाखवतो, नाहीतर आपला व्हिडिओ बराच मोठा होईल. तर हे जे पाथ इंडिपेंडन्स आहे तर हे थोडक्यात काय सांगतं तुम्हाला, की ना जर तुम्ही एका कन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट काम करत असाल आणि ते सायक्लिक असेल, ओके, म्हणजे जसं की आपण मगाशी बघितलेलं, एक बॉल घेतला तुम्ही, ठीक आहे, हे पृथ्वीचा सरफेस आहे, एक बॉल घेतलाय तुम्ही बेसिकली, त्याला वर टाकलं, ओके, आणि खाली जसं की आपण माझी दांडकं टाकत होतो, जसं माझी मारिओ वर खाली उड्या मारत होता, ओके, तर एक सायक्लिक प्रोसेस आहे. आणि मग ह्या केसमध्ये जे काय नेट वर्क तुम्ही परफॉर्म करताय, ओके, नेट वर्क, अरे देवा, ओके, सो नेट वर्क जे परफॉर्म करताय तुम्ही तर ते किती राहतं तर 0. ओके, आणि ऑल्सो जे आता आपण इथं बघितलं पाथ इंडिपेंडंट असणं, हे पण आपण कन्सिडर करू शकतोय, ठीक आहे. तर थोडक्यात हे झालं आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्सची असलेली ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे असलेली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. त्याला आपण छोट्या केसेस मध्ये की जिथं हाईट ऑर डिस्टन्स त्या ऑब्जेक्टचं पृथ्वीपासून सिग्निफिकंट नाहीये त्याच्या रेडियसपेक्षा, तर तिथं काय आणि कशी असते ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हे पण बघितलं. ऑल्सो आपण थोडंफार कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेसचं पण डिस्कशन केलं. त्यानंतर आपण अशा केसेस की जिथं त्या ऑब्जेक्टचं, इथं धुमकेतू होता, अजून खाली घेतो चंद्र आहे, तर त्यांचं पृथ्वीच्या सेंटरपासून असलेलं डिस्टन्स हे त्या पृथ्वीच्या रेडियसपेक्षा म्हणजे रेडियसची कम्पॅरेबल आहे और सिग्निफिकंट आहे. ओके, तर अशा केसेसमध्ये आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. होपफुली हे तुम्हाला समजलेलं असावं. आणि ॲज युजल तुमचं जरी अजून काय ॲडवाईस असेल, जर काय आमचं सांगणं असेल, अजून कुठला जर एखादा टॉपिक महत्त्वाचा तुम्हाला वाटणारा आमच्याकडून सुटला जात असेल तर प्लीज सांगा. ओके, सो बाय, टाटा.